सगळ्यांच्या ताकदीने माझ्या भगवान शिवाने नरसिंह भगवंताला उचललं आणि त्या असणाऱ्या गंगेमध्ये टाकलं. महाराज बद्रीनाथाला जर कोणी गेलं ना तर तिथं अजून असं असणारा नरसिंह भगवंताचं स्थान आहे की नाही. नरसिंह भगवंताचं स्थान आहे ज्याला आपण पंडुकेश्वर महादेव असं असणारं ते त्या ठिकाणी स्थान आहे. छोटं मंदिर आहे, गोड मंदिर आहे, ज्याच्यामध्ये जाताना आपण जर त्या ठिकाणी जर एखाद्याला हिचकी लागत असेल म्हणजे ते मध्ये मध्ये झटके येत नाही एखाद्याला झटके करतात भुरं म्हणतात त्याला भुरं, तर त्या भुऱ्याला पंडितेश्वर महादेवाचं जर जल आणलं म्हणले तरी नरसिंह भगवंताची स्तुती करून त्या पंडितेश्वर महादेवाचं जर जल आणलं आणि ते जल आणून त्या असणाऱ्या ज्याला भुरं येत ज्याला झटके येतात त्याला जर तुम्ही पाजत राहिले ना म्हटले तर 6 महिन्यामध्ये काय होतं त्याचे झटके असं असणारे कमी होतात. नाही ते झटके दूर होतात म्हणले हे असणारं काय आहे त्याचं त्या ठिकाणचं साधन आहे बघा, त्या ठिकाणचं सामर्थ्य आहे. तर त्या नरसिंह भगवंताला त्या असणाऱ्या नदीमध्ये टाकलं. आजही त्या असणाऱ्या बद्रीनाथ केदारनाथच्या मध्ये असणारे काय आहे नरसिंह भगवंताचं मंदिर आहे. तिथं छोटस खूप गोड मंदिर आहे ते. तिथले लोक आजही त्यांचे उत्साह साजरा करतात. जर आपण कोणी गेलेलो असेल तर तुम्ही पाहिलं असेल त्या ठिकाणी महाराज. आणि गोड असं असणारं मंदिर आहे त्या ठिकाणी नरसिंह भगवंताचं दर्शन होतं. म्हणजे इकडं बाबाला त्या पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर बाबा समाधी अवस्थेमध्ये बसले. कोण? नरसिंह भगवान. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, असं करत करत 10,000 वर्ष लुटले. 10,000 वर्ष लुटल्याच्या नंतर रुक्मिणी माता वैकुंठामध्ये चिंतातुर झाल्या. चिंतातुर झाल्याच्या नंतर रुक्मिणी माता म्हणू लागले आत्ता जातो आणि वापस येतो म्हणणारे माझे देव अजून वापस नाही आले. लगेच जातो म्हटले आणि लगेच वापस येतो. रुक्मिणी चिंता करू नको असा म्हणणारा माझा अजून वापस आला नाही. बारा रुक्मिणी माता स्वर्गातून निघाल्या आणि निघाल्याच्या नंतर रुक्मिणी माता अशा फिरता 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 रुक्मिणी मातेने भिल्लनीचं रूप धारण केलेलं आहे. ठीक आहे नाही. एक भिल्लनीच्या रूपामध्ये रुक्मिणी माता निघाल्या. निघाल्याच्या नंतर फिरता 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 त्या जंगलामध्ये आलेले आहेत आणि त्या जंगलामध्ये एक ऋषी त्यांना भेटले आणि त्या ऋषीला त्यांनी विचारलं म्हटले अहो ऐका ना तुम्ही असणारे काय आहे की देवाची भक्त तुम्ही देवाची भक्ती करणार आहे. माझा देव पाहिला का? माझा असणारा ईश्वर पाहिला का? मी असणारी ईश्वरी पूजा करणारी ईश्वराची त्या ठिकाणी आराधना करणारी मी असणारी भक्त आहे म्हणले त्यांचे. पण मला तो देव सापडा नाही. भजन गायचं भिल्लिनीचं भजन माझ्या अंबिका करणार आहे. वा